मिळेल आणि तो ड्रामा घडला होता. भरपूर काही गोष्टी तिथे घडल्या होत्या आणि तिथून कोचिवडा संघ कदापि तो सामना विसरणार नाही. त्याच प्रकारचा तो मॅच झाला होता. कारण की एका बॉलमध्ये एका धावेची गरज होती. मंकड विकेटचा प्लॅन तिथून होता. खास करून तो घेण्याचा प्रयत्न झाला पण तिथून मंकड विकेट नाही मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा बॅटरला खास करून संधी मिळाली होती 1 बॉल 1 मध्ये पण नाही करू शकले. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि फ्री हिटचा बॉल होता. सर्वाधिक मोठी गोष्ट ती होती की फ्री हिटच्या बॉलवरती तुम्ही ती 1 बॉलमध्ये 1 धाव नाही घेऊ शकले. पण जाऊयात आता नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण वळतोय. यंग स्टार नालासोपाराचा संघ आहे तो मैदानाच्या आतमध्ये करतोय बॅटिंग आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्ले बॉयज आहेत तो आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती अकीचा पहिला बॉल आपण पाहिला तर सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय तर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आपण पाहिला तर लॉंग ऑफ मधून मात्र पुढे आल्यात परंतु 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा झैरबाई मैदान आहेत. इथे तुम्हाला सिंगलला डबल मध्ये करता आली पाहिजेत. डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून व्हायला हवा तर तुम्ही मैदानावरती चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळू शकता. सही कहा धनंजय आपने. इस मैदान पर पहली गेंद पर 2 रन के साथ एक बेहतरीन अंदाज में खेला है मुकाबला. आउटसाइड खेलना चाहता है बैट का टोन लगा गेंद शॉर्ट स्क्वायर पर जाती हुई फाइन लेग पर जब गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन मिलेगा. 1 रन के साथ स्कोर जा पहुंचता हुआ यंग स्टार टीम नालासोपारा का 3 रनों पर बिना कोई विकेट खोए. मगर यहाँ पर प्ले बॉयज बना नालासोपारा यंग स्टार. आप देख रहे हैं धनंजय क्या कहना चाहेंगे. आपने देखा सुबह के मुद्दे में इस मैदान पर रन संख्या नहीं बन रही है मगर ये मैदान की खासियत भी तो ये है ना. सुबह के क्षेत्र में रन संख्या कम मगर दोपहर के क्षेत्र की जब शुरुआत होगी तो रन संख्या की बरसात हम देखेंगे. फाइटिंग करण्यासाठी तुम्हाला धावादार बनवायचे आहेत. धावपलकावरती धावा आहेत 3. यावेळेचा बॉल आपण पहिला खेळण्याचा प्रयत्न तड्यामध्ये सर करा तिथून खेळाडू पाहायला मिळाले परंतु थोडंसं अपडेट राहायचं होतं. थोडंसं लवकर चेंडूची फेक करायची होती. खेळाडू आपण पाहिलं तर गोलंदाज थोडेसे दूर होते आणि फेकी करत असताना तिथून मात्र 1 धाव घेतली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावपलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 4. 3 बॉलचा खेळ संपला गेला. 4 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न होतोय. सही कहा धनंजय आपने. और अच्छा खेलना भी तो होगा ना आपको. अगली गेंद फुलटॉस गेंद को मोड़ दिया लॉन्ग ऑन रीजन पर जब तक खिलाड़ी आकर गेंद को कलेक्ट कर पाएंगे रोक पाएंगे. गेंद को रोका है एक लाजवाब फील्डिंग मगर 2 रन रोकने में नाकाम रहेंगे खिलाड़ी और इस 2 रन के साथ इसको जा पहुंचता हुआ सीधा 6 रनों पर. 4 गेंदों का खेल हुआ है. अभी भी 14 गेंदें बल्लेबाजों के पास आना बाकी है. क्या कहेंगे धनंजय. यस नेक्स्ट मॅच होणार आहे तर नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल साई 11 दादर मायशा आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला आपण पाहू शकता. कळलं गेलं क्षेत्ररक्षक आहेत तिथून डीप मध्ये बॉलला अडवलं गेलं फेक केली गेल्यात तोपर्यंत आणखीन 1 धाव मात्र संघाच्या टोटलमध्ये ऍड होत आहेत. धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर झैरबाई 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सही कहा धनंजय बाड़ी आपने. मगर आज ये पहला दिन देखा दूसरा देखा तीसरा देखा ये चौथा दिन है और आज तमाम बड़े बड़े सितारे भी देखने को मिल जाएंगे धनंजय. अगली गेंद खेले तैयार बल्लेबाज ऑस्टम पर आए गेंद को फ्लिक किया. गेंद फाइन लेग जा रही है. खिलाड़ी है मगर खिलाड़ी बन गए दर्शक. दर्शक बन गए दीवाने. दर्शनी चौका. कम ऑन डीजे. किया और गेंद को फेंक दिया फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर. डीप पर खिलाड़ी थे मगर खिलाड़ी को गेंद के हवा के बाहर थी. इसको जा पहुंचता हुआ 11. एक लाजवाब बल्लेबाजी यंग स्टार नालासोपारा इलंडीदारा. क्या कहना चाहेंगे आप. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 11 आहेत आणि शेवटच्या बॉलवरती तो मोठा फटका खेळणं गरजेचं होतं कारण की प्रॉपर तुम्ही 5 चेंडूवरती धावा घेतल्या होत्या. डबल सिंगल सिंगल त्यानंतर डबल पुन्हा एकदा सिंगल त्यानंतर शेवटच्या बॉलवरती तो फटका खेळण्याची गरज होती आणि तो फटका मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्युशन करत असताना 4 धावा मिळाल्या. धावफलकावरती धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये बिनबाद नाबाद 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज आहेत नितीनचा पहिला बॉल आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर आहेत. पंच परशुराम पाटील गंभीर सर आमच्या दिशेने वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. धीरज पाटील मैदानावरती आपल्याला स्क्वेअर लेगचे अंपायर पाहायला मिळत आहेत आणि धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर संघाच्या एकूण धावा पाहायला मिळतात त्या 12 धावा. सही कहा धनंजय. पहली गेंद दिशाई इस मैदान पर आते हुए मगर ये गेंदें आपको कितनी खलबली मचाएगी ये तो आने वाला वक्त कहलाएगा क्योंकि 1-1 रन का मतलब आपने देखा है कल की रात और आज का तो दोपहर का सुबह का दूसरा मुकाबला आपने देखा है. अगली गेंद बैटर के लिए आती हुई
बेहतरीन गेंद थी पैड में से एक लाजवाब डिलीवरी इस मैदान पर बाल बच गए बल्लेबाज गेंद विकेट कीपर के दस्ताने में। धनंजय इस गेंद के बारे में क्या कहना चाहेंगे आप? सुंदर चेंडू म्हणजे कमबॅक करायचं आहे. जरी पहिल्या षटकामध्ये धावा आल्या परंतु नितीनला माहित आहे कशा प्रकारे कमबॅक करायचं आहे, धावा रोखायच्या आहेत आणि या विकेटवरती गोलंदाजांना देखील तेवढं पोषदायक आहेत. म्हणजे बॅटर दरवरी आक्रमण करतील अशातला भाग नाहीत. तुम्हाला गोलंदाजी देखील टप्प्यावरती करायच्या आहेत आणि टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतात सध्याच्या घडीला नितीन कमबॅक करतायत. पहिला चेंडू आहे तो मात्र निर्धाव स्वरूपाने फेकला गेलाय. सही कहा धनंजय. नितिन की अगली गेंद ऑफ स्टंप पर गेंद को जाकर खेल दिया, बैकफुट पर जाकर गेंद जा रही है कवर रीजन पर, एक रन आसान से पूरा होता हुआ और एक रन के साथ स्कोर में अब बढ़ती होती हुई। मगर गेंदबाजी देखिए, पहली गेंद दिशाई आई, उसके बाद बैकअप किया गेंदबाज ने, फिर गेंद को ऑफ स्टंप पर रखा और बैकफुट पर जाकर बल्लेबाजों ने खेला कवर के रीजन पर। एक रन के साथ स्कोर 13 रन पर जाता हुआ। दोन चेंडूचा खेळ संपला गेला. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहिलं तर अब्दुल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर उस्मान, हे दोन खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. या षटकातील पुढील बॉल राईट टर्म ओव्हर द विकेट, ऑफटमच्या बाहेर आहे. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न परंतु जास्तीत बाहेर गेला चेंडू. पुन्हा पंच वळतायत आणि तिथून मात्र इशारा कळवतायत. हा बॉल आहे वाईट बॉलने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. झेरभाई सही का अब्दुल है वहां पर और एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा करना होगा. उस्मान जैसे बल्लेबाज भी मैदान पर है, मगर वाकई में कहते हैं ना टेनिस का एक नाम है, मगर ये उस्मान अपने टीम के लिए कितने रन बना पाएगा. अगली गेंद के लिए तैयार, बेहतरीन शॉट, अक्षर कवर पर खेल दिया, गेंद हवा में वाइड लॉन्गा पर गेंद को फील्ड किया जाएगा. दूसरे रन की मांग है, दूसरा रन भी पूरा किया जाएगा. दूसरे रन के साथ इसको जा पहुंचा हुआ 16 16 रनों पर एक बेहतरीन बल्लेबाजी होती हुई यंगस्टार नाला सोबारा. क्या कहना चाहेंगे धनंजय पाटील? यस, यंगस्टारचा संघ आहेत परंतु यंगस्टार ज्याप्रमाणे सध्या मैदानावरती बॅटिंग करतायत ते खूप महत्त्वाचं आहे. धावा घेतात, प्रत्येक बॉलवरती धावा घेण्याचा त्यांचा प्रयत्न आतापर्यंत राहिलेला आहे आणि ते खूप महत्त्वाचं देखील आहेत. राईट टर्म ओव्हर द विकेट, स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु कनेक्शन नाही. तिथून मात्र चेंडू बॅटला लागलाय. पंच तेच दाखवत आहेत की बॅटला ब्रश होऊन चेंडू पाठीमागच्या दिशेने मात्र निघून गेला. एकदा मिळाली. दोन्ही संघांना विनंती आहेत, दोन्ही संघाचे कर्णधार चला टॉस करण्यासाठी यावं. साई 11 दादर मायशा संघाचे कर्णधार आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघाचे कर्णधार आपण बरोबर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या खालच्या दिशेने यायचं आहेत. तिथे केला जाईल टॉस. टॉससाठी 2 कॅप्टन आपण रेडी व्हायचे आहेत. दोनों कर्णधार अपने विनती करते टॉस या बेहतरीन मुकाबला खेला जा रहा है. आप देख रहे हैं आज के दिन का ये तीसरा मुकाबला प्ले बॉय बना यंगस्टार नाला सोपारा के बीच खेला जाता हुआ. आउटसाइड पर गेंद को मोड़ दिया, गेंद मिड विकेट पर जा रही है. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा एक रन, दूसरे रन की मांग है, रनआउट का मौका बनेगा. विकेट कीपर के एंड पर थ्रो है मगर 2 रन पूरे होते हुए और इस 2 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 19 रनों पर दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ यंगस्टार नाला सोपारा 11 टीम. धनंजय पाटिल अब 19 बने हैं मगर आने वाली गेंदों में और 10 से 12 रन, एक फाइटिंग स्कोर. क्या कहना चाहेंगे आप? अजूनही 7 बॉलचा खेळ शेष आहेत परंतु धावा धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू निर्णायक असू शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक नाही तिथे, चेंडू खाली जोर मध्ये निघून जातोय. क्षेत्ररक्षक बॉलला स्टॉप करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निघून जाईल सीमा पार. पंचांचा सिग्नल शेवटच्या बॉलवरती आलाय. पुन्हा एकदा चौकार आणि या चौकारानं 2 षटकांचा खेळ हा मैदानावरती संपला गेलाय आणि 2 षटकांच्या धावफलकावरती धावा आहेत त्या 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत विदाऊट लॉस. म्हणजे आतापर्यंत एकही विकेटचं पतन नाहीत आणि 23 धावा बनवण्यामध्ये यशस्वी झालाय तो यंगस्टार नाला सोपाराचा संघ. एक छोटासा ब्रेकमध्ये संगीत आणि संगीतानंतर जाऊयात टॉसच्या दिशेने. टॉस होने जा रहा है. सही दादर माशा 11 टीम आप देख रहे हैं और एक तरफ सत्यनारायण खोपरी दोनों टीम. धादर ने टॉस जीता है, अपने निर्णय से हमें आगाह कर दे. 3-3 ओवर के ये मुकाबले खेले जाएंगे मगर धनंजय 12 गेंदों में 23 बने और पहली ओवर की आखिरी गेंद पर चौका फाइनल क्षेत्र में आया था. उसके बाद एक लाजवाब कवर के क्षेत्र में आया मगर ये 12 गेंदों पर 23 बने, 6 गेंदों में 10 से 12 रन, एक फाइटिंग स्कोर. आणि दुसरी गोष्ट झेरबाई एक पाहिली का, पहिल्या 5 चेंडूमध्ये थोडंसं पवित्र ते सावध
म्हणजे तिथे मोठा फटका नाही खेळला, पण दोन्ही षटकाच्या शेवटच्या बॉलवरती चौकार खेळलेला आहेत. म्हणजे दोन्ही शेवटच्या षटकामध्ये आक्रमण झालं आहे. म्हणजे जी रणनीती आहे ना, ती रणनीती हेच आहेत, शेवटच्या त्या बॉलपर्यंत आक्रमण करायचं, धावा जमवायच्या, धावा बनवायच्या. आणि दोन्ही बॅटरचा जो इरादा आहे ना, तो अगदी स्पष्टपणे जाणवतोय. मोठा फटका शेवटच्या बॉलवरती तुम्हाला ट्राय करायचा आहे, परंतु शेवटचे षटक आहेत ते खूप निर्णायक असणार आहे. झहीर भाई, सही कहा धनंजय आपने. अगली गेंद तैयार होते हुए बल्लेबाज ऑफ स्टंप के बहुत ही बाहर गेंद है, अंपायर घूमेंगे, वाइड का इशारा आता हुआ. एक तरफ उस्मान है, एक तरफ अब्दुल, ऐसी छोटी मैदान पर आई है. नाला सभा यंगस्टर टीम लाजवाब अंदाज में बल्लेबाजी कर रही है. स्कोर 24, 6 गेंदों का खेल आना बाकी है. धनंजय क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच एक वर्णन देखील मी आपल्यापर्यंत पोहोचवेन, परंतु गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहतात अंकित ओव्हर द विकेट. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहता क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत चेंडूला उचलतील, फेकतील, तोपर्यंत 2 धाब्यांचा प्रयत्न आहे. तो 2 धाब्यांचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 धाब्या येतात, 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 26 धावा. झहीर भाई, आतापर्यंत विचार केल्यानंतर 13 चेंडू फेकून झालेत, पण 13 चेंडू मध्ये एक चेंडू जो आहे ना तो फक्त निर्धाव आलाय. बाकी प्रत्येक बॉलवरती धावा ह्या मैदानावरती घेण्याचा, जमवण्याचा प्रयत्न आहे तो यंगस्टर नालासोपारा संघाने केलाय. सही का. अगली गेंद उस्मान के लिए तैयार. आउटसाइड पर गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑन पर गेंद है, खिलाड़ी बन जाएंगे दर्शक बन गए दीवाने. दर्शक ये 6 रन था, कम ऑन डीजे. येत्या 23 आपण जानेवारीला पाहतात अयोध्येमध्ये भव्य दिव्य श्रीरामाच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटकार खेळला गेला 6 धाब्यांचा फटका. स्विच हिट आज मैदानावरती आपण पाहिलं तर उस्मानच्या बॅट मधून सर्व काही व्यवस्थित सुरू आहेत. आधी खेळलेला षटकार, आता खेळलेला चौकार, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. मी वर्णन करेन. उस्मान आणि दुसऱ्या बाजूला अब्दुल आहेत, पण अब्दुल आणि उस्मानने एक गोष्ट मैदानावरती काय केलंय, पहिला सावीत म्हणजे थोडंसं सावध खेळले, सिंगल डबल घेताना पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर आक्रमकतेचं आता दुसरं नाव मैदानाच्या मध्ये म्हणता येईल ते उस्मान. अगली गेंद उस्मान के लिए आते भी आउटसाइड खेलना चाहते हैं, स्विंग एंड मिस है, विकेट कीपर भी बीच में है, रनआउट का मौका बन जाएगा, मगर वहां पर अंपायर का इशारा बाय का दावा. और आपने सही कहा धनंजय, पहली ओवर में बल्लेबाजों ने अपने स्टार्ट को रोटेट किया, सिंगल और डबल को ध्यान दिया गया और आखिरी गेंद पर आक्रमण किया गया. पहले नचाकत दिखा दी गई, उसके बाद आक्रमण किया गया और ताकत का इस्तेमाल करके गेंद को सीमा रेखा दिखाई गई और इसको जा पहुंचा हुआ 31 रनों पर, 36 रनों पर जाता हुआ, 37 रनों पर जाता हुआ. 37 37 धावा धावफलकावरती लागला गेला. 4 बॉलचा कळ संपला गेला. षटकातील 5वा बॉल. फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथून मात्र आपण पाहिलं तर चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही पाहायला मिळाला. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. तिथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू मैदानावरती असेल अंकित यांच्या षटकातील धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 37 धावा. शेवटचा बॉल पाहूया कशा प्रकारे फेस करतायत बॅटर मैदानावरती. पुन्हा पाहू शकतायत. पुन्हा चुकला चेंडू मात्र आपण पाहिलं तर बॅटमध्ये व्यवस्थित नाही प्रॉपर कनेक्शन झालं. तिथून मात्र आपण पाहिलं तर खेळाडू मात्र बाद होत आहेत. धावफलकावरती धावा उभारल्या गेल्यात त्या मात्र 37 धावा धावफलकावरती उभारल्यात त्या यंगस्टार नालासोपारा संघानं. आणि प्ले बॉईज या संघाला मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. त्या धावा मात्र 38चं लक्ष मैदानावरती असणार आहेत. 38 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील हे आपण धावतं समालोचन पुन्हा घेऊन येणार आहोत. परंतु पहिल्या सत्रामध्ये जर झहीर सर पाहिलं ना, शेवटी बॅटरने थोडं चुकी केल्या, तिथून धावा मात्र न उभारताना आपण पाहिल्यात. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा यंगस्टार नालासोपारा बॅटिंग चांगली केल्यात, गोलंदाजी चांगली होईल का हा प्रश्न आहे. आणि दुसऱ्या बाजूला प्ले बॉईज ज्या धावा दिल्यात त्या धावा बनवण्याचा प्रयत्न होईल का हे आपण प्रेक्षकांना पुन्हा DBN लाईव्ह या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक छोटासा ब्रेकमध्ये डीजे मयूर मांगेला.
सैदी ने जैसा और धनंजय पाटिल ने कहा ना, आने वाली 2024 में एक लाजवाब एनसीसी ट्रॉफी 2024 में 25वां साल इस मैदान पर एक अंदाज में लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम अलग फॉर्मेट में इस मैदान पर खेला जाएगा और इंडिया के तमाम सितारों का यह मुकाबला भी आपको देखने को मिलेगा। इनामों की राशि रहेगी 5 लाख और 3 लाख। कौन होगा वो चैंपियन आने वाली 2024 की 9 तारीख किसके नाम लिखी जाएगी? मगर दोस्तों आज ये किशन बाबू पाटिल सर जी और गंपर बाबूराव पाटिल सर जी के नामों पर इस टूर्नामेंट का आगाज है। 30 तारीख को इसका आगाज, 24 तारीख को आगाज शुरू हुआ है, अंजाम बाकी है। धनंजय पाटिल, कौन इस मैदान पर चॅम्पियन बनेगा? चॅम्पियन होणारच आहेत, परंतु येणारे एनसीसी चषकाचं देखील आपण वर्णन केलेलं आहे। आपल्या परिसरातील एक भव्य दिव्य स्पर्धा असणार आहेत। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 5 लाख व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक आपण पाहिलं तर 3 लाख व आकर्षक चषक असणार आहेत। मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहिलं तर गोल्ड चेन ती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। बेस बॅटर आणि बेस बॉलर साठी आपण पाहिलं तर रिंग जे आपण खास करून पाहू शकता, सोन्याची अंगठी आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर डीबीएन लाईव्हची टीम कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर हर्षल, डिजिटल स्कोररच्या माध्यमातून सध्या स्कोरिंग करतात केवल मांगेला, एडिटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात प्रवीणजी पाटील, धनंजय मांगेला, नयन तांडेल, जयेश पाटील, जयेश मांगेला, ही संपूर्ण टीम आपल्याला खूप चांगलं काम करताना डीबीएन लाईव्हच्या वतीने पाहायला मिळतात। आणि नुकताच झहीरभाई डीबीएन लाईव्हनं 50,000 सबस्क्रायबरचा आकडा आहे तो पार केलेला आहे। आता लक्ष्य आहे ते 1 लाखावरती पोहोचण्याचं, परंतु डीबीएन लाईव्हची जी मेहनत पाहिली ना तर संपूर्ण टीम आहे त्यांची, म्हणजे जवळजवळ 16, 17, 18 जणांची जी टीम आहेत ना त्या टीमचं टीमवर्क खूप महत्त्वाचं आहे। कारण की कॅमेरामॅनला दिलेली भूमिका कॅमेरामॅनने जबाबदारी पार पाडलीत, एडिटरला दिलेली भूमिका एडिटरनं पार पाडलीत आणि ही टीम म्हणजे आपल्या परिसरामध्ये नव्हे तर आता बाहेरच्या परिसरामध्ये देखील जाऊन आपल्या परिसराचं नाव करतायत। ही डीबीएन लाईव्हची खासियत आतापर्यंत पाहायला मिळाली आहे। जाऊयात मॅचच्या दिशेने, पहिला बॉल, यावेळेचा बॉल आपण पाहिला तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळून काढलात, एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का तर नाही होणार, तिथून मात्र सिंगल घेतली गेलेत आणि सिंगलच्या सहाय्यानं धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या 1 धाव। उस्मान बॅटिंग केली, बॅटिंगमध्ये अगदी आपल्याला खूप चांगली बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली, परंतु आता गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी मैदानावरती ते देखील करतायत। राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर राज दूर खेळवण्याचा प्रयत्न, पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतात, धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर संघाच्या मात्र जाऊन पोहोचतात तर 2। अरमान आहेत गोलंदाजी मार्कवरती, उस्मानला पण बॅटिंग करताना पाहिलं होतं, परंतु अरमान पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत ओव्हर द विकेटने। राज यांच्यासाठी मात्र आताचा बॉल आपण पाहिलं तर पडल्यानंतर मात्र हलकासा बाहेर निघाला होता, तिथून मात्र खूप चांगला बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला। राज यांच्यापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत सध्याच्या घडीला गोलंदाज आपण पाहिलं तर अरमान। राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेले, चेंडूला मात्र स्लॅश केलं, चेंडूला ढकलून दिलं, एक धाव मात्र पाहायला मिळाली, दुसऱ्या धावेसाठी लगेचच कॉल दिला गेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, राज वेगाने धावतायत, रनिंग बिटवीन द विकेट मात्र मैदानावरती पाहायला मिळाली। 2 धावा घेतल्या गेल्या, 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 4। 3 बॉलचा खेळ संपला गेला, 3 बॉल नंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 4। अजूनही विचार केला तर 3 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहेत, धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 4। राज आणि जयेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळतात राईट आर्म ओव्हर द विकेटने। बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही होत, आणखीन एक डॉट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडूची सांगता आपण मैदानावरती पाहू शकतायत, धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 4 धावा आपण पाहू शकतायत। सही का धनंजय, इस मैदान पर लाजवाब टूर्नामेंट आप चल रहे देख रहे हैं, नारंगी गांव से नारंगी के जाने से पाटिल परिवार और एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी चलती हुई, बेहतरीन गेंद फ्लिक कर दिया, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंदबाज जा रहे मगर गेंद उनके हवा के बाहर और 2 रन निकालने का मौका मिल जाएगा बैटरों को और 2 रन के साथ स्कोर आगे से रखता हुआ 6 रन ओवर 38 का लक्ष्य है मगर अभी भी 32 रनों की दरकार है। धनंजय क्या कहना चाहेंगे आप? 38 हवेचा लक्ष्याचा पाठलाग सध्याच्या घडीला करतात मैदानावरती आपण पाहिलं तर प्ले बॉयचा संघ, परंतु आतापर्यंत गोलंदाजांना रोखलायत, चांगली गोलंदाजी, टप्प्यावरती गोलंदाजी, लेन चांगली आहेत आणि बॅटरला कुठल्याही प्रकारचा इथे मात्र आपण पाहिलं तर चान्सेस दिला जात नाहीत। शेवटचा बॉल असेल मैदानावरती या षटकादरम्यान, पुन्हा एकदा ओव्हर द विकेट,
कळण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर अक्रॉस द बॅट बॉलला कळलं गेलं, चेंडू मात्र बाउंड्री लाईन जवळ झाला, खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे आलात, बॉलला अडवलं गेलं, फेक केलं, तोपर्यंत एक धाव पाहायला मिळाली. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपलं गेलं पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 7. आता बनवायच्यात मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 31 धावांचं लक्ष हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण सध्याच्या घडीला जी स्पर्धा पाहू शकतायत या मैदानावरती कैलासवासी गणपत बाबूराव पाटील व कैलासवासी किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेचं आपण पाहिलं तर अगदी 23वा वर्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पाहिलं 33,333, द्वितीय पारितोषिक 22,222, आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी चर्चा पण करूयात. दुसरं षटक पहिला बॉलवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न राज यांचा, परंतु राज यांची विकेट मैदानावरती प्राप्त होईल आणि खेळाडू आपण पाहिलं तर तंबूच्या दिशेने परत आहेत. पहिला धक्का लागलाय तो प्ले बॉयज या संघाला धावफलकावरती असताना धावा 7 वरती 1 गडी बाद. या दिवसामध्ये स्पर्धेचं आयोजन फर्स्ट प्राइज 33,333 व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 22,222 व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक 11,111 व आकर्षक चषक, चतुर्थ जे पारितोषिक आहेत ते 5,555 व आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, क्षेत्ररक्षक, अंतिम सामनावीर व मालिकावीर यांच्यासाठी खास पारितोषिक आहेत व रोख रक्कम देखील देण्यात येणार आहेत. चांगली स्पर्धा आपण या मैदानावरती पाहू शकतायत. त्यावेळेचा बॉल आपण पाहिला तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र खेळून काढला, तिथून मात्र धावचीची संधी. आणखीन एक खेळाडू आपण पाहिला तर धावचीच्या स्वरूपाने बाद होत आहेत. रेग्युलरली विकेट जाण्याचा जो पराक्रम आहे तो मैदानावरती सध्याच्या घडीला सुरू आहे. आणखीन एक खेळाडू तंबूच्या दिशेने बाद. और गेंदबाज ने बेहतरीन हाथ डालकर उस गेंद को रोका, गेंद मैदान क्षेत्र में गई और वहां पर गल्लेबाज पहुंचने में थोड़ी सी देरी करते हुए नजर आया और दूसरा विकेट प्ले बॉयज 11 के उम्मीदों को ये दूसरा झटका है. मगर ये उम्मीदों को दूसरे झटके लग रहे हैं, मगर आपको टारगेट चेस करना है, यहाँ पर एक टारगेट देना नहीं है, मगर आप बल्लेबाजी को करनी होगी. जैसे वहां पर नाला सोपारा टीम यंगस्टर ने की है वो बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा, क्योंकि ये मैदान पर आपने मुकाबले देखे होंगे. आप पहली बार इस मैदान पर अपने कदमों को लेकर आए, मगर आपने डिवीजन लाइफ के दाने से इस टूर्नामेंट का आगाज देखा होगा. अगली गेंद बल्लेबाज के लिए तैयार, शॉर्ट गेंद थी, आउटसाइड पर मोड़ गया, मिडविकेट पर खिलाड़ी है, ले लिया कैच और एक विकेट का बदल होता हुआ. तुम चलो हम आए तुम्हारे पीछे. क्या ये विकेट का सिलसिला जारी रहेगा और प्रशांत जर्जी विकेट गिरते हैं तो गुच्छे में गिरते हैं. क्या कहना चाहेंगे धनंजय पाटील? आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर प्ले बॉयज वरती जो दबाव आहे ना तो दबाव पहिल्यापासून जाणवला. म्हणजे गोलंदाजी करताना तिथून ज्या धावा बनल्या त्यानंतर उस्मान यांची बॅट ज्यावेळी मैदानावरती बोलली गेली, उस्मान यांच्या बॅटमधून धावा आल्या, अब्दुल यांच्या बॅटमधून धावा आल्या, त्यावेळी असं वाटलं होतं की थोडासा बॅकफुटला येतोय की काय संघ. परंतु त्यानंतर सुरुवात ज्यावेळी तुम्ही केली ना तर गोलंदाजाने अगदी ओळखलं होतं. म्हणजे खेळाडू काय करण्याच्या नादामध्ये आहेत. ज्यावेळी पाहिलं राज यांना जास्तीत जास्त चेंडू आहेत ना ते आउटसाइड ऑफ स्टंप हाताळण्याचा प्रयत्न केला, रेंज त्यांच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तिथून राज यांची ती महत्त्वाची विकेट मिळाली. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर रेग्युलरली खेळाडू आहेत ते रेग्युलर इंटरव्हल मध्ये आपल्याला बाद होताना पाहायला मिळाले. सही कहा धनंजय, प्रेशर में आपको बिखरना भी है, निकलना, मगर इस मैदान पर लड़ना होगा, क्योंकि ऐसे आप विकेट गंवाएंगे तो फिर ये टूर्नामेंट अगले साल आपके सामने पेश की जाएगी. हमारे पाटिल परिवार नारंगी के जानिब से लाजवाब क्रिकेट का मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ न्यू बैटर मैदान पर आए हैं. अगली गेंद खेलने तैयार, शॉर्ट गेंद कर दिया, गेंद फाइन लेग पर जा रही है, खिलाड़ी उस गेंद का पीछा करते हैं, आउटफील्ड फास्ट है, ना रुकने की नाम लेगी और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए फर्रार होती हुई एक बेहतरीन चौका आता हुआ, स्कोर में भी बढ़ोतरी होती हुई. अब ऐसी बल्लेबाजी करनी होगी, गियर बदलना होगा, गियर बदला जाएगा तो यह मुकाबला आपको लड़ने वाला मुकाबला बन जाएगा. क्योंकि लाजवाब मुकाबले हैं. इसके बाद और एक बड़ा मुकाबला, दोनों टीमें एक तरफ विरार की टीम देखने को मिलेगी, सत्यनारायण कोबरी एक तरफ दादर की टीम है. एक लाजवाब मुकाबला लेकर आएंगे. चौथा मुकाबला आज के दिन का, तीसरा मुकाबला चलता हुआ. शॉर्ट गेंद पुल कर दी, हम इस टाइम शॉर्ट अगेन मिड विकेट में लॉन्ग ऑन पर से खिलाड़ी जाकर फील कर पाएंगे और दूसरे रन की मांगे और दूसरा रन भी पूरा किया जाएगा. अब एक रन के साथ अपने सागर को बढ़ रहे हैं, मगर अब खेल बदल के बल्लेबाजी करनी होगी.
13 रन बने हैं, अभी भी बहुत मंजिल दूर है। क्या कहेंगे धनंजय पाटील? मंजिले दूर आहे, लेकिन आपको कोशिश करणे आहेत, प्रयास करायचे आहेत, प्रयत्न करायचे आहेत, मेहनत करायचे, जिद्द तुमच्यामध्ये असेल ना तर तुम्ही क्रिकेटमध्ये काही गोष्टी करू शकतात. हे आपण क्रिकेटमध्ये भरपूर वेळा पाहिलेले देखील आहेत. शॉर्ट बॉल परंतु आपण पाहिलं तर वेगाने, म्हणजे झहीरभाई यांच्या भाषेमध्ये ती अगदी आपण पाहिलं होतं. परंतु इथून आणखीन एक धाव घेतली गेली आहेत. षटक क्रमांक मैदानावरती जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ इथून संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत 14. झहीरभाई, ज्या मैदानावरती तुम्हाला धाब्यांचा रन वाढवायचा होता, ज्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये चालायचं होतं, ती सरासरी मेंटेन करताना नाही पाहायला मिळाले. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजानं चांगली कामगिरी मैदानावरती केलंय. तो संघ यंगस्टार नालासोपारा. सही का लाजवाब गेंदबाजी का जलवा, बल्लेबाजी में अपने बल्ले से जलवे दिखाए वहां पर उस्मान और अब्दुल ने, और उसके बाद गेंदबाजी में भी तमाम गेंदबाजों ने एक लाजवाब गेंदबाजी का नजारा दिखाया है. मगर आने वाली ये 6 गेंदें अब मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, पार को चीर का रास्ता बनाना होगा. आणि आमच्या बाजूला आशू बसलेले आहेत, परंतु आशूच्या माध्यमातून ते पारितोषिक आहेत. आता 3 सिक्सर जर ठोकले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज इथून दिलं जाणार आहेत प्ले बॉयसाठी. फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतायत. एक धाव तिथे मात्र घेतले गेले. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये, चेंडूला मात्र उचलतात, फेकतात, तोपर्यंत एक धाव पाहायला मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. एकूण धावा संघाच्या समीकरण मैदानावरती आपण पाहूयात. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात 15. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 23 धावांची गरज आहे. सही कदम से 5 गेंदें 23 रन है. शॉर्ट गेंद पूल कर दिया है, गेंद जाएगी क्या सीमा रेखा के बाहर? पहला सिक्सर आया है लाजवाब अंदाज में, गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए फरार होते हुए. तो धनंजय आप इस मैदान पर मैच ऑन होता हुआ नजर आएगा, क्योंकि आप गेंदें रहेगी मैदान पर सिर्फ 4. कायच आहेत, कारण की 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 17 धाव्यांची गरज आहे. एक सिक्सर आलाय. पुढील बॉल खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगचा खेळाडू आहे, शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूला मात्र अडवलाय. खेळण्याचा प्रयत्न होता त्या फाईन लेगच्या झोन मध्ये, परंतु तिथे मात्र नाही टायमिंग साधू शकले. खेळाडूला शोधण्यामध्ये यश लाभलंय. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 17 धाव्यांची गरज आहे. 1000 रुपयाचं आता पारितोषिक असणार आहेत. आशू आहेत आमच्या बाजूने, त्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लावलं गेलंय. पुलपाडा इथून आपण त्यांना पाहू शकतायत. तर सध्याच्या घडीला या मंचावरती देखील उपस्थित आहेत. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 17 करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र पॅडवरती आदळला आहे. तिथून मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती आपण पाहू शकतायत. खेळाडूला मात्र आपण पाहिलं तर डगआउटच्या दिशेने जावं लागेल. आता 2 चेंडूचा खेळ मैदानावरती राहिलाय बाकी आणि 17 धाव्यांची गरज आहे. नेक्स्ट मॅच मैदानावरती आपण पाहणार आहोत. साई 11 दादर जो मायशाचा संघ आहेत, आणि त्यांच्या बाजूने जर आपण पाहिलं तर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी, या 2 संघादरम्यान झहीरभाई आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. सही कहा, दोनों टीमें खिलाते हुए पैकेज की तरह इस मैदान पर उसी की 2 हाथ करने के लिए. मगर क्या ये मुकाबला अब प्ले बॉयज तो थोड़े से दूर होता हुआ नजर आया. थोड़ा बैटर सुरीत नौकर था, और मैं विनती करूंगा इसके बाद होने वाला मुकाबला जिन्होंने टॉस जीता है दादा टीम, आपने अपना निर्णय से हमें आगाह करें. अगर फील्डिंग है तो जल्द से जल्द ये मुकाबला समाप्त होगा, मैदान का ताबा लेना होगा. और सत्यनारायण कोपरी टीम अपनी सलामी जोड़ी को भी तैयारी में रखें. इसके बाद और एक बेहतरीन मुकाबला देखने को मिल जाएगा. अगली गेंद बल्लेबाजों के लिए आती हुई, खेल दिया उड़ाकर, गेंद ने ऊंचाई ज्यादा ली, गेंदबाज उस कैच के नीचे है, बन जाएगा कैच, ले लिया, बल्लेबाज की खेल को भी लगा दिया विराम. अब इस बल्लेबाजों को तो नामुमकिन होता हुआ नजर आया. 1 गेंदों का खेल मैदान पर है और 17 रनों की दरकार है. मगर कहते हैं ना ये क्रिकेट का खेल है, 1 गेंदों में 14, 1 गेंदों में 13, 1 गेंदों में 10 रन हमने देखे हैं. मगर इस मैदान पर क्या वो 17 रन किए जाएंगे? ये नारंगी का मैदान है. योगेश अगर बल्लेबाजी पर आए हैं, एक सिक्सर लगा तो आशु की तरफ से आपको 500 रुपये का इनाम दिया जाएगा. करना होगा बल्लेबाज, बैंक बैलेंस बढ़ाने का मौका आया है. एक इंजॉय शॉट इस मैदान पर. आखिरी गेंद, बेहतरीन गेंद, टप्पा गिरने के बाद निकलती विकेट कीपर के दस्ताने में हार्ड लक टीम प्ले बॉयज अपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया. आपका बहुत बहुत शुक्रिया. तमाम खिलाड़ी, तमाम दर्शकों का हार्दिक अधिक स्वागत है. आए हुए तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम दर्शकों का हार्दिक अधिक स्वागत रहेगा. नारंगी का हमसे नारंगी और पाटिल परिवार की जानिब से, और किशन बाबू और पाटिल सर जी, इनके यादों में आप देख रहे तमाम 2 व्यक्तियों के जानिब को 23वां साल और बेमिसाल है. और आज का 4था दिन और 3 दिन इस क्रिकेट के महासंग्राम को आने बाकी है. और बड़ी बड़ी इनामों की राशि के टूर्नामेंट भी आने वाले इसी मैदान पर. मगर इस टूर्नामेंट का एक लाजवाब अंदाज में टूर्नामेंट आप देख रहे हैं. नारंगी का हमसे नारंगी और पाटिल परिवार के जानिब से. धनंजय, क्या कहना चाहेंगे आप?